नमस्कार मैत्रिणींनो, मी यामिनी सावळे तुमचं श्री युनिक क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे पाईप पर्ल इयरिंग कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत। तुमची जर खरंच मनापासून शिकायची इच्छा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी पूर्ण बघा। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले आहे आणि हे पाईप तुम्हाला कुठल्याही ज्वेलरी शॉपमध्ये अगदी सहजरित्या तुम्हाला हे मिळू शकतात। तर चला तर मग आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया आणि यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता बघूया। चला तर मग मैत्रिणींनो आपण या व्हिडिओमध्ये बघूया। त्यासाठी लागणार आहे आपल्याला ही ट्रान्सपरंट वायर, हे आहेत बॉल पिन, त्यानंतर हे थोडी मीडियम साईजचे मोती, 2 मोती लागतील आपल्याला। त्यानंतर आपल्याला इयरिंग्स अटकवण्यासाठी हे हँगर लागेल, बारीक सुई आणि हे पाईप लागतील, ते कुठेही तुम्हाला सहजरित्या मिळते। आणि हे आहे मोती, आय पिन। चला तर मग आता बघूया। सुरुवातीला आपण सुई धागा असा ओवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण सुरुवातीला पाईप, त्यानंतर हे 3 छोटी साईजचे मोती आणि एक पाईप अशा पद्धतीने आपण या पद्धतीने टाकून घ्यायचे। दिसत असेल तुम्हाला। आणि जो सुरुवातीचा टाकलेला आहे लास्ट शेवटचा पाईप, त्याच्यातून आपण ही सुई अशा पद्धतीने काढून घ्यायची। बघू शकता तुम्ही अशा रीतीने असा हा त्रिकोण तयार होतो आणि वरच्या बाजूला हे 3 मोती येतात या पद्धतीने बघा। त्यानंतर या 3 मोतीतून आपल्याला ही सुई काढून घ्यायची आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने। आणि जो पाईप आहे त्याच्यातूनही आपण ही सुई अशा पद्धतीने काढून घ्यायची। त्यानंतर आपण हे जो धागा आहे तो आपण अशा पद्धतीने व्यवस्थित गाठ मारून घ्यायची। हे बघा या प्रकारे की जेणेकरून सुटणार नाही, सहज 2-3 आपण गाठ मारून घ्यायचे आहे या पद्धतीने। हे बघा मैत्रिणींनो, अशी आपण ही गाठ मारून घ्यायची। व्यवस्थित पॅक करायची ती गाठ की जेणेकरून सुटणार नाही। आणि आपली ही सुई खालच्या बाजूला आहे, ज्या पाईपमधून आहे तेथून आपल्याला वरती एक मोती आणि पाईप, त्याच्यातून आपल्याला ही सुई अशी काढून घ्यायची या पद्धतीने। आणि आपली ही सुई मोतीजवळ आली आहे तर आपण सुरुवातीला 2 मोती टाकायचे। हे पण तुम्ही लक्षात ठेवा मैत्रिणींनो, म्हणजे आपली सुई ही मोतीजवळ आली म्हणून आपण सुरुवातीला हे मोती टाकायचे, मग त्यानंतर एक पाईप टाकायचा। तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने आपण टाकायचे आणि खालच्या बाजूने त्या पाईपमधून आणि ज्या वरचा मोती आहे त्याच्यातून आपल्याला ही सुई अशा प्रकारे काढून घ्यायची।
हे बघा या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचे की जेणेकरून अडकणार नाही. हे बघा या पद्धतीने व्यवस्थित पॅक करायची. बघा मैत्रिणी तुम्हाला दिसत असेल. आणि सुरुवातीला नंतर या तिघा मोतीतून आपल्याला ही सुई अशा प्रकारे काढायची आहे. आणि खालच्या बाजूने त्या पाईपमधूनही सुई आपण अशी पास करून घ्यायची. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. हे बघा या पद्धतीने. आणि आपली सुई ही खालच्या बाजूला आली आहे, पाईप जवळ आली आहे. तर आपण यामध्ये हे बघा या पद्धतीने खालच्या बाजूला आपली ही सुई आली आहे पाईप जवळ. तर आपण पाईपच टाकणार आहोत सुरुवातीला. हे बघा या पद्धतीने. आता पाईप टाकायचं आहे आपल्याला आणि 2 मोती टाकून घ्यायचे अशा प्रकारे. हे बघा तुम्हाला दिसत असेल मैत्रिणींनो, अगदी सोपे आहे, काहीच कठीण नाही. जर तुम्ही अशा पद्धतीने केले तर तुम्हाला हे नक्की सहजरित्या हे शक्य होईल. हे बघा या पद्धतीने. आणि वरून या पाईप जवळचा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला ही सुई अशा प्रकारे काढून घ्यायची. हे बघा या प्रकारे. त्यानंतर साईडच्या त्या पाईपमधून आपल्याला परत ही सुई आणि वरच्या मोतीतून अशा प्रकारे काढून घ्यायची. हे बघा या प्रकारे व्यवस्थित असं टाईट करत जायचंय. ती सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो. खूप सुंदर असे इयरिंग्स तयार होतात. अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण असे हे 6 पाईप टाकून घ्यायचे आहेत. हे बघा मैत्रिणींनो. आता वरच्या बाजूला आपली सुई आलेली आहे मोतीजवळ. तर आपल्या आता मोती टाकून घ्यायचे. हे बघा आता 2 मोती आपण टाकून घेणार आहोत. मग आपण पाईप टाकणार आहोत. हे बघा अशा प्रकारे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता. त्यानंतर आपण खालून परत ही सुई पाईपमधून वरच्या मोतीतून अशा प्रकारे पास करून घ्यायची. हे बघा या प्रकारे. त्यानंतरच्या मोतीतून आपल्याला सुई ही काढून घ्यायची. अगदी सेम पद्धतीने आपल्याला करत जायचं आहे, काहीच कठीण नाही. हे बघा अशा प्रकारे खालच्या बाजूला आता ही सुई आली आहे. बघा मैत्रिणींनो, आता आपण खालून आता पाईप टाकणार आहोत. आता हे आपले 5 पाईप झाले. आपल्याला 6 पाईप टाकून घ्यायचे. आता खालून सुई आहे म्हणून आपण खालून पाईप टाकणार आहोत आणि 2 मोती टाकणार आहोत. हे बघा या पद्धतीने सेम प्रोसेस करत जायची आपल्याला, अगदी सोप्या पद्धतीने. अशा प्रकारे आपण हे 6 पाईप टाकून घेतले. त्यानंतर 6 पाईप टाकून झाल्यानंतर आपल्याला 1 मोती टाकून घ्यायचा आहे. हे बघा या प्रकारे मोतीजवळ मोती आल्यानंतर सुरुवातीचा पाईप आहे तुम्हाला दिसत असेल, त्या मोतीतून पहिल्या मोतीतून आपल्याला ही सुई काढून घ्यायची. बघा
तुम्हाला दिसत असेल. शेवटचा जो पाईप आहे त्याच्यातून तो पहिला मोती आहे, त्याच्यातून आपल्याला अशा प्रकारे ही सुई काढून घ्यायची. दिसत असेल तुम्हाला. हे बघा, या पद्धतीने सुई आपल्याला ही काढून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित अशा प्रकारे टाईट करून घ्यायचं आहे. हे बघा मैत्रिणींनो, तुम्हाला दिसत असेल. टाईट करून झाल्यानंतर जो शेवटचा मोती आहे आणि जो पाईप आहे त्याच्यातून आपण परत ही खालून अशी सुई पास करून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे हे पूर्ण पाईप असे टाईट होतील आणि असा राऊंड तयार होईल. हे बघा, या प्रकारे. आणि त्याच्यावरचा जो मोती आहे तुम्हाला दिसत असेल. हे बघा, या मोतीचा जो वरचा मोती आहे त्याच्यातून आपल्याला ही सुई काढायची. हे बघा, या प्रकारे ही सुई काढल्यानंतर जो होल तयार होतोय, हे बघा, अशा प्रकारे पाईप आणि मोतीचा जो होल आहे त्याच्यातून आपल्याला हा मोठा मोती टाकून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे हा मोठा मोती टाकल्यानंतर जे वरचे मोती आहेत छोटे, हे बघा, अशा प्रकारे या वरच्या मोतीतून आपल्याला ही सुई अशा प्रकारे काढत जायची, जेणेकरून तो मधला मोती आहे मोठा तो पॅक होईल. हे बघा, तुम्हाला दिसत असेल मैत्रिणींनो, हे जे वरचे मोती आहेत त्याच्यातून आपल्याला ही सुई अशा प्रकारे पास करत जायची. तुम्हाला दिसत असेल. अशा प्रकारे आपल्याला हे 2 राऊंड असे पॅक करून घ्यायचे, जेणेकरून तो मधला मोती हा निघणार नाही. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित टाईट करून घ्यायचं मैत्रिणींनो. हे बघा, आपल्याला असा हा इयरिंगचा बेस तयार झालेला आहे. हे बघा, व्यवस्थित अशा प्रकारे टाईट करून घ्यायचे. वरच्या साईडचे जे मोती आहेत त्याच्यातून आपल्याला ही सुई पास करत जायची, की जेणेकरून हा राऊंड एकदम टाईट तयार होईल. आणि जो मोती आहे जिथं आपली सुई आली त्या मोतीतून आणि पाईपमधून ही सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल. आणि जो पहिला धागा आहे आणि हा सुईचा धागा आहे यांची व्यवस्थित अशी पॅक गाठ मारून घ्यायची. अशा प्रकारे दोन चांगल्या गाठ मारून घ्यायचे आहे, की जेणेकरून हे सुटणार नाही. आणि एका पाईपमधून ही सुई काढून तिथून आपल्याला हा धागा कट करून घ्यायचा आहे. हे बघा मैत्रिणींनो, हे सगळे धागे असे कट करून घ्यायचे. बघा, हा इयरिंगचा बेस आपला तयार झालेला आहे. अगदी सुंदर असा दिसतो हा. तुम्ही करू शकता मैत्रिणींना. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितले आहे. एकदम इझी आहे आणि तुम्हाला अगदी सहज समजेल असं मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर आपण ही पायपिंग घ्यायची आहे. त्याच्यात आपल्याला एक मोती टाकून घ्यायचा आहे छोट्या साईजचा. टाकल्यानंतर आपण जो मोठा मोती टाकलेला आहे मध्ये त्याच्यातून आपल्याला हे अशा प्रकारे पास करून घ्यायचे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसत असेल. हे बघा, या प्रकारे. त्यानंतर ही पायपिंग थोडी कट करून घ्यायची.
कटरच्या साहाय्याने. त्याला आपल्याला राऊंड प्लेअरने व्यवस्थित प्लायरने असं राऊंड करून घ्यायचं. हे बघा या प्रकारे अशा प्रकारे राऊंड करून घ्यायचे. अशा प्रकारे हा इयरिंगचा बेस आपला तयार झालेला आहे. त्यानंतर आपण ही बॉलपिन घ्यायची. त्या बॉलपिनमध्ये आपल्याला हे छोटे मोती टाकून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला ते खाली हँगर तयार करायचे. साधारणतः 2-3 घेतले तरी चालतील. आपण 3 घेतले आहेत. जर तुम्हाला वाटत असेल 3-4 तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. बघा अशा प्रकारे आपण हे हँगिंग तयार करून घ्यायचं आहे. खूप इझी आहे मैत्रिणींनो. बघा या प्रकारे आपण हँगिंग तयार करून घ्यायचे. बघा अशा प्रकारे आपण हे 3 हँगिंग तयार करून घेतले आणि एक्स्ट्राची जी तार आहे ती कट करून घ्यायची. अशा प्रकारे जे खालचा हुक आहे त्याच्यात आपण हे टाकून घ्यायचे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपण 3 हँगिंग हे टाकून घेतले. दिसत असेल तुम्हाला. बघा खूप सुंदर असे इयरिंग तयार होतात. अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. त्यानंतर आपण हे वरचं बेस आहे हँगिंगचं ते आपण अशा प्रकारे टाकून घ्यायचे. अशा प्रकारे खूप सुंदर असे इयरिंग्स आपले हे तयार होतात मैत्रिणींनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चल बाय.